कोकणातील सर्वसामान्यांची दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून त्याच वेळेत गोरखपूर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दणका दिलाय। दिनांक 9 जानेवारीला दिलेल्या पत्रांची आठवण करून देत ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या 1 मार्च रोजी गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुटू देणार नाही असा सज्जड इशारा कोकणवासियांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे। जवळपास 20 वर्ष दादर जंक्शन वरून रत्नागिरी करिता सुटणारी पॅसेंजर गाडी कोरोना काळात बंद करण्यात येऊन दिवा येथून ती सोडली जात होती। ती पूर्वीप्रमाणेच सोडली जावी म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिनांक 9 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मधील मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयात महाप्रबंधकाची भेट घेऊन दादर रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर जंक्शन येथूनच सोडण्यात यावी अशी मागणी केली होती। गेल्या अनेक महिन्यांपासून कोकणवासियांचा समावेश असलेल्या विविध प्रवासी संघटनांचा यासाठी लढा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा बुधवारी मध्य रेल्वे प्रशासनाला स्मरणपत्र दिले। या स्मरणपत्रात म्हटल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू झाली नाही तर येत्या दिनांक 1 मार्च 2025 रोजी गोरखपूर बलिया मार्गावर सोडल्या जाणाऱ्या गाडी समोर रेल लोक आंदोलन करून यापुढे जाऊ दिल्या जाणार नाहीत असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेच्या उपमहाप्रबंधकांना प्रत्यक्ष भेटून दिलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।